सलग 24 तास काम केलं एका माणसाने, कारण त्याच्याकडे एक स्ट्रॉंग रिझन होतं. रिझन काय? तर त्याच्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे DYSP कॉलेज. त्यांना तिथं काही समथिंग ₹1,00,000 लागणार आहेत, म्हणून ते कंपनीत दिवसरात्र काम करत आहे. म्हणजे 24 तास उभं राहणं खूप अवघड गोष्ट आहे. आम्ही 8-8 तास उभे राहतो ना, तर आमचे कमरेच्या खालचे सर्व पाय दुखायला लागतात. तर तो माणूस 24 तास उभा राहतोय, कारण त्याच्याकडे एक स्ट्रॉंग रिझन आहे. जेव्हा तुमच्याकडे काही रिझन असतं ना, तर तुम्ही 100% ती गोष्ट करतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांना पाहून मी 16 तास उभा राहिलो, कारण मला त्यांचा रेफरन्स भेटला की कुणी करू शकतं म्हणून मी करू शकतो. आणि ही जी मी जर्नी चालू केली ना, माझा मेन मोटिव्ह हाच आहे की येणारे जे लोक आहे ना, पुढचे जे म्हणजे ज्यांना बिझनेस वगैरे करायचा आहे आणि ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, तर ते मला पाहून किंवा माझे व्हिडिओ पाहून आजपासून 10-15-20 वर्षानंतर ते चालू करू शकतात, की जेणेकरून ज्यांच्याकडे पैसा नाही पण त्यांना मी रेफरन्स बनेल. त्याचमुळे मला हे व्हिडिओ किंवा या सर्व गोष्टी मी करतोय. तर त्या काकांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे पैसा नाही आहे, त्यांचं वय 52 आहे आणि 52व्या वर्षी तुम्ही सलग 24 तास उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, भयानक मोठी गोष्ट आहे ही. पण त्यांच्याकडे एक चांगलं रिझन आहे, त्यामुळे ते उभे राहिले. आणि मी पण त्यांचा म्हणजे रेफरन्स घेतला आणि मी 16 तास उभं राहिलो. ते त्यांच्या मुलासाठी काम करत होते आणि मी माझ्या भविष्यासाठी काम करत होतो. तर हे ना म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मला माहिती पडलं की जेव्हा माणसाकडे रिझन असतं ना, तर तेव्हा त्याला जो होणारा त्रास असतो ना, तो खूप कमी झालेला असतो. कारण त्यांच्याकडे एक रिझन होतं. मी परत म्हणतो, त्यांच्याकडे एक रिझन होतं की ते 24 तास उभे राहिले, कारण की त्यांच्या मुलाला ॲडमिशन करून द्यायचं होतं त्यांना आणि मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा होता, म्हणून मी 16 तास उभे राहिलो. विदाऊट कारण तुम्ही काहीही करू शकत नाही. करता मग 8 तास जर तुम्हाला काम करायचं कंपनीत, तर तुम्ही जास्तीत जास्त 4-5 तासांनी पोरांचे पाय दुखायला लागतात. पण ते माणूस 24 तास उभा राहतोय, न काही सांगता की मला हे होतंय, ते होतंय, माझे पाय दुखताय, काही नव्हतं. एकदम हसत बोलत होता, कारण की त्याच्याकडे रिझन होतं की त्याच्या मुलाचं आयुष्य चांगलं व्हावं. सो आपणही काम करतोय. खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत. पाहत राहा. जय शिवराय.